असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कुणाच्या राजकीय नेत्याचा वर्धा असते? चला, उत्तर घेऊया. प्रश्नावरती राहा. अध्यक्ष महोदय, गरिबाची बँक आहे अध्यक्ष. प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही. संधी देतो, बसा. रोहित महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी जी बँक आहे त्याच्यामध्ये 62,000 सभासद आहेत, 500 शाखा आहेत आणि 23,000 कोटीपेक्षा अधिकच्या तिथे ठेवी आहेत. अध्यक्ष महोदय, ही जी बँक आहे ती कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि या बँकच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची एवढीच अपेक्षा असते की आरोग्याचा कुठला प्रश्न उद्भवला, घर बांधायचं असेल, नाही तर छोटं मोठं एखादं लोन घ्यायचं असेल तर या बँके माध्यमातून लगेच मदत त्या कर्मचाऱ्याला मिळते. अध्यक्ष महोदय, हे कर्मचारी सर्व गरीब कर्मचारी आहेत. कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना मदत लगेच मिळत नाही, म्हणून ही बँक अतिशय महत्वाची अशी बँक त्यांच्यासाठी आहे. अध्यक्ष महोदय, 2300 कोटीपेक्षा जास्त इथं जर डिपॉझिट असतील तर त्याचा अर्थ या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक वर्षांपासून ही बँक उभी केलेली आहे. एखादी संस्था उभी करत असताना त्याला खूप कष्ट द्यावे लागतात, पण एखादी संस्था बर्बाद करायची असेल तर चुकीचा व्यक्ती तिथं बसला तर त्याला काही महिनेच लागतील, अशी परिस्थिती आज तिथे आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेने काही एमडी नाहीतर संचालक जर नियुक्त करायचे असेल तर त्याला रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर राज्यातील एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पात्र उमेदवारांना निवडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम आखून दिले आहेत. अध्यक्ष महोदय, ते नियम काय आहेत तर कुठलाही एमडी 35 वर्षाच्या खाली नको, तसंच 70 वर्षाच्या पुढे नको. अध्यक्ष महोदय, या कर्मचाऱ्यांच्या बँकेत काय झालं तर कंत्राटी तत्वावर सीईओच्या पदावर एक अनुभव नसलेला 22 वर्षाचा सौरभ पाटील याची नियुक्ती झाली. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर या बँकेने तिथं असणाऱ्या संचालक मंडळाने एक ऍड काढली ज्याच्यामध्ये ज्या अटी रिझर्व्ह बँकेने दिल्या होत्या त्या शिथिल केल्या आणि एखाद्या व्यक्तीला तिथं बसवायचंच या अनुषंगाने तिथं ऍडव्हर्टाइजमेंट काढली आणि त्या अनुषंगाने 22 वर्षाच्या तरुणाला एमडी पदावर तिथं नियुक्ती केली गेली. अध्यक्ष महोदय, त्याला अनुभव कुठलाही नाही, त्याच्यासाठी बरेच निकष बदलण्यात आले आणि जे काही तथाकथित गाढविणीचं दूध पिणारे जे हे आहेत काय ते लॉयर आहेत त्यांच्या एका नातेवाईकाला तिथं बसवलं. अध्यक्ष महोदय, बसवल्यानंतर इतके चुकीचे निर्णय या बँकेने घेतले, 400 ते 500 कोटीचे डिपॉझिट हे काढण्यात आले आणि ही बँक आज अडचणीत आलेली. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना विचारायचंय की आज अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेऊन तिथे एका व्यक्तीला जर नियुक्त केला असेल तर सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालणार का आणि जे काय चुकीचे निर्णय घेतले या संचालकाने घेतले असतील तर अख्खं संचालक मंडळ हे तुम्ही बरखास्त करणार का आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? कारण का हे जे लोक आहेत हे अनेक वर्षापासून आपण अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय आहे, आपण बघितलेला आहे की हे लोक राजकीय द्वेषातून या एसटी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणलेला आहे. राजकीय द्वेषातून कर्मचाऱ्यांचा तिथं त्यांनी जे कुठलं आंदोलन आहे त्याचा हस्तक्षेप करून अतिशय वेगळ्या पद्धतीने त्या लोकांकडनं फी सुद्धा घेतली करोडो रुपये, तर या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का असा डायरेक्ट स्पष्ट असा आमचा प्रश्न आहे. या बँकेवर नव्यानं निवडून आलेलं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं बँकेची कामगिरी, बँकेच्या कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 89A1 खाली सदर बँकेच्या या कालावधीची तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई 1 यांची नियुक्ती करण्यात आली असून 2 महिन्यात तपास अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर मी सभागृहाला आणि एवढंच सांगू इच्छितो की हा अहवाल एकदा प्राप्त झाला की मग त्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही करायची याच्या बाबतीमध्ये शासन नक्की निर्णय घेईल. मंत्रीपद एक संवैधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत, म्हणजे अहवाल याच्या आधी प्रथम दर्शनी म्हणजे काहीतरी अनियमितता आहे. अध्यक्ष महोदय, 400 ते 500 कोटी ठेवी हे काढण्यात आल्या, कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय. अध्यक्ष महोदय, माझं सांगितलं 2 महिन्यात त्या संदर्भात अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे
की आता हा जो सौरभ पाटील आहे, ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे, रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही, तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचं वर्धास्ते? चला, उत्तर घेऊया. प्रश्नावरती राहा आपण. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे. अध्यक्ष महोदय, बोला, आपण. याच्यावर मंत्री निर्णय- महोदय, उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे, याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असा असं नाही चालणार. मी अध्यक्ष तुम्हाला महोदय, साफ करून उपप्रश्न टाकते. सादर करायला संधी अध्यक्ष- दिली, आपण विचारलंय त्यांचं उत्तर घ्या. आता प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही. बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बोला बोला. बसून घ्या. सन्माननीय देतो, संधी देतो. बसा. रोहित जी, एक मिनिट. सन्मान्य, बसा प्लीज. उत्तर घ्या. रोहित प्लीज बसा. उत्तर घ्या. या बँकेतून काय 400-500 कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाहीत. याच्यामध्ये 180 कोटी रुपयाच्या ठेवी सभासदांनी काढून घेतलेल्या आहेत. ऐकून घ्या. आता माझ्याजवळ जी माहिती आहे शासनाची अधिकृत, ती माहिती मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण जे म्हटलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेमताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही, तर बँकिंग नियम अधिनियम 1949 मधल्या सुधारणा सन 2020 या सुधारणेच्या अंतर्गत कलम 36A याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे. त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व्ह बँकेला पाठवला, मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व्ह बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्या संदर्भात निर्णय घेईल.